सो हेलो गाइस, वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहात तुम्ही? आय होप की आप तुम्ही बढिया असाल. आता संभाजीनगरवरून निघलोय मी गोव्यासाठी. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल मी कुठे चाललोय म्हणून. तर माझी स्टेट लेवलची स्टेट इंटरनॅशनल लेवलची मॅचेस आहे गोव्याला. तर गोव्याला फर्स्ट टाइम जाणार आहे मी आणि फर्स्ट टाइम ट्रॅव्हलर्स मध्ये ट्रॅव्हल करतोय. काही व्ह्यू सध्या अंधार झाला बाहेर, तर बघूया आता मॉर्निंगला व्ह्यू वगैरे दाखवून मग मॉर्निंगला. आणि फर्स्ट टाइम मी चाललोय गोव्याला, तर बघूया आपण काय काय बघतोय काय ते बनेल राहा माझं ब्लॉग मध्ये. तो गाईज आता पहिले टेकला थांबलोय स्टॉपला रेस्टॉरंट मध्ये जेवण वगैरे करायला. जेवण वगैरे करून मग निघूया सीधा आपल्या डेस्टिनेशनला गोवा. सो गाईज आता थांबलो तो हॉटेलला, जेवण वगैरे केलं मस्त. आता निघलो इथून डबल. तर आता रात्रभर गाडी चालेल आणि उद्याच्या सकाळी 10-11 वाजता आम्ही पोहोचन गोव्याला. तर मग बघूया मॉर्निंगचा व्ह्यू बनेल राहा माझा ब्लॉग. सो गाईज असा काही रस्ता आहे आणि आमचे कॅप्टन आहे आणि को पायलट आहे. सो गाइस फाइनली पोहोचलोय गोव्याला. ये डायलॉग आठवलं तर मला, कल सुबह हम गोवा में होंगे तो सुबह आ चुके हम गोवा में. आलो आता गोव्याला. आता आमचं डेस्टिनेशन इथून असं 5-6 किलोमीटर दूर. डायरेक्ट डेस्टिनेशनला जाऊन तुम्हाला दाखवतो तिथं. सो गाइस इथं टॅक्सी खूप महाग आहे ना, त्यामुळे अशी मोटरसायकलवर सोडतात. मोटरसायकलच टॅक्सीचं काम करते. खूप अलग सिस्टम आहे इकडे. आपल्या महाराष्ट्रापेक्षा खूप अलग सिस्टम. आपल्या संभाजीनगरमध्ये जर कधी असं झालं तर पागल होईल. पुढे जायचं म्हटलं नाही याच्याने जाईल. मस्त आहे हा इथं सगळं एकदम फ्रीली लोक. आणि इथं तुम्ही समजू शकता बार वगैरे भरपूर आहेत इथं. हर एक इकडं बार तुम्हाला भेटतातच. इथं पाहा तिथं बार. बघूया आता रेस्टॉरंटला जातोय. आता त्याच्यावरच एन्जॉय करा. पोहोचलोय रेस्टॉरंटला. रेस्टॉरंट असं काही आहे, सही आहे रेस्टॉरंट. स्विमिंग पूल वगैरे मस्त. आता हॉटेल म्हणजे रूम दाखवतो कशी काय चेकिंग करते. सो गाईज आता हॉटेलमधून चेकिंग केलं, रेडी झालं, चाललं बागा बीचला. तर बघूया. हे सगळे नेपाली आहे. हे जे ब्लू शर्ट मधले ते माझे कोच आहे नेपाळचे. गाईज इथं अशी तशी गरमी नाही. आपले महाराष्ट्राचे लोक तर कशी जाऊ नाही सगळं तिकडं. खूप गरमी, खूप खतरनाक वाली गरमी, खतरनाक वाली. इतकी गरमी होत होती, इतकी गरमी की मी डायरेक्ट कपडे चेंज करून आलो आता बागा बीचला. दिसत नसेल तुम्हाला, हा ते दिसतंय तेवढं बागा बीचला. फर्स्ट टाइम आलोय बीचवर. बघू कसं राहतं माझं एक्सपिरियन्स.
मोठे मोठे लाटा येते तुला मागच होतो. सो गाईज आलोय आता बीच फिरून. बीच तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तिथं लय मोठं स्कॅम चालू होतं तिथं की कॅमेरामध्ये एक फोटो 50 रुपयाला आणि 10 फोटो 500 रुपयाला. तर मेन विषय काय झाला, ऊनच नव्हता आणि माझ्या फोनमध्ये क्लिअर फोटोज येत नव्हते. काय इलाज नव्हतं, मग कॅमेरानेच काढला. आता आलो रेस्टॉरंटला डबल. सो गाईज आता मी स्विमिंग पूलमध्ये जातोय. माझा नेपाली फ्रेंड आहे. तर आता आम्ही दोघं जाणार आहे. मस्त फोटोशूट वगैरे केलं इथं. लोकेशन खूप मस्त आहे. चला जाऊया स्विमिंग पूलमध्ये. हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. अजून मी आहे 5-6 दिवस गोव्यात. सिरीज येईन आपली. आता मॅचच्या जागी आलेलो आहे. मध्ये स्टेडियम दाखवतो तुम्ही. असं काही स्टेडियम हा ब्लॉग इथं एंड करतो आणि नेक्स्ट चालू करेन मग नेक्स्ट बघा. ओके.